नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण काढणार आहोत गुढीपाडवा स्पेशल रांगोळी. तर ही रांगोळी तुम्ही ठिपक्यांवर अतिशय पटकन काढू शकतात. 7 ते 3 ठिपक्यांची ही आपली रांगोळी आहे. तर सुरुवातीला रांगोळीला लागणारे ठिपके हे कशा पद्धतीने काढायचे ते आपण बघून घेऊया. तर अशा पद्धतीने उभी 7 ठिपके मी काढलेले आहेत. आता त्याच्या थोड्याशा गॅपने आपल्याला मग 6, 5, 4, 3 अशा प्रकारे ठिपके काढत जायचे. तर अशा पद्धतीने उभे ठिपके आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर 7 झाले, मग 6, मग नंतर 1, 2, 3, 4, 5, हे 4 आणि 3. तर आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया. तर इकडे ही जी 7 ठिपके आहेत तर यांच्यावर आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. तर आता हे केल्यानंतर त्याच्यावरचे म्हणजे असे तिरकस हा जो ठिपका आहे आणि त्याच्यावरती अजून हा जो ठिपका आहे यांच्यावर आपण असा थोडासा एक सेमी सर्कल तयार करून घेऊ. आता यानंतर ही जी आपण 7 ठिपक्यांवर रेष काढली होती त्याच्यानंतर हे 1, 2 आणि 3 ही 6 ठिपक्यांची 6 ठिपके त्याचे सुरुवातीचे 1, 2, 3 ठिपक्यांवर आपल्याला रेष काढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ते असं इथून जॉईंट करून द्यायचं आहे. आता यानंतर परत हे जे 2 ठिपके आहेत 1 आणि हे 2 ठिपके यांच्यावर पण सेम असेच आपल्याला सेमी सर्कल ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आता इकडे आपण 1, 2, 3 ठिपक्यांवर अशी स्ट्रेट लाईन काढली होती. आता त्याच्या बाजूला आपल्याला फक्त सुरुवातीचे 1 आणि 2 ठिपक्यांवर रेष काढायची आणि मग असं परत हे जोडून द्यायचं आहे. आता त्यानंतर इकडे आपल्याला हा ठिपका सोडून द्यायचा आहे आणि मग परत हे 1 आणि 2 म्हणजे तिरकसमध्ये हा 1 आणि हे 2 यांच्यावर पण आपण अशी सेम ही डिझाईन तयार करून घेऊ. आता इतकं काढून झाल्यानंतर आपण हे 1, 2, 3, 4, 5 हे आपले 5 आहे. तर त्याच्यावरती आपल्याला अजून 1 2 3 4 4 असे ठिपके काढून घ्यायचे आहेत, ते पण 2 वेळा.
आणि आता हे आपल्याला अजून थोडंसं असं वरती वाढवून घ्यायचं आहे. आता हे जे वरती आपण 4 ठिपके काढलेले होते त्यांना आपण इथे हे जोडून घेतलेलं आहे. सेम असंच आता हे याला फक्त जोडून द्यायचं. त्यानंतर आपल्याला यांच्यावर एक रेष काढून घ्यायची आहे. आता ही रेष अजून थोडी मोठी काढून घेऊ. नंतर ते हे जे तिरकस थेंब आहे त्याला असं आपल्याला जोडून द्यायचं आहे. आणि याच्या वरती आता आपल्याला कळशाचा आकार तयार करायचा आहे. आता हे कळश तुम्ही गोल देखील काढू शकतात. मी असा आकार काढला. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकतात.
तर अशा पद्धतीने 7 ते 3 ठिपके वापरून, ठिपके थोडे वेगळ्या पद्धतीने आहे पण ते ठिपके वापरून अतिशय सुंदर अशी गुढीपाडव्याची रांगोळी आपण काढलेली आहे। तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ही रांगोळी शेअर करा। थँक्यू।